चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डरवरती गोळीबार करण्यात आला आणि यात दोघा बाईकस्वारांनी गाडीचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या। एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे तर दुसरी गोळी ही गाडीला लागल्याने काचही फुटल्यात। सदरुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून त्याला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। पोलिसांची 5 पथकं आणि गुन्हे शाखा सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। तर मुंबईत भर रस्त्यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकावरती हल्ला झालेला आहे। घटनास्थळावरून अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन काड। थेट जाऊयात सचिन। चेंबूर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। आपण सध्या चेंबूर येथील डायमंड गार्डन येथे आहोत, जिथे हा गोळीबार घडला। तिकडे सध्या आपण बघतोय की पोलिसांनी संपूर्ण जो परिसर आहे तो कॉर्डन ऑफ केलेला आहे आणि ज्या ठिकाणी हा गोळीबार केला तिकडे पोलिसांचं फॉरेन्सिक पथक इकडे जमलेलं आहे आणि जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम सध्या आपण बघतोय की पोलिसांच्या फॉरेन्सिक टीम कडून सुरू आहे। ज्या व्यक्तीवरती हा गोळीबार झाला असं म्हटलं जातं की त्यांचं नाव समरुद्दीन खान आहे, 50 वर्षाचे आहेत आणि बेलापूरला ते राहतात। या परिसरातून जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी यांच्यावरती गोळीबार केला। नेमके हे दुचाकीस्वार कोण होते आणि कोणत्या उद्देशातून हा गोळीबार केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। ते बांधकाम व्यावसायिक असल्याचं म्हटलं जातं, मात्र त्यांचे काही जो पूर्वीचा त्यांचे काही गोष्टी होत्या त्यामुळे त्यांच्यावरती हा गोळीबार झाला असल्याची शक्यता ही प्रथमदर्शनी वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।